हॅलो, वेलकम इन माय यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला BSc पार्ट फर्स्ट कम्प्युटर सायन्स ऑप्शनल सेमिस्टर फर्स्टसाठीचा फर्स्ट चॅप्टर जो आहे युनिट फर्स्ट बेसिक ऑफ RDBMS त्याच्यामधील काही पॉईंट्स आहेत पहा, ते आज मी सांगणार आहे किंवा कवर करणार आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेटाबेस अप्रोच, ॲडव्हांटेज अँड डिसॲडव्हांटेज ऑफ DBMS, data models which includes hierarchical, network and relational data model, schema and the instances. I would like to explain one by one. First, characteristics of database approach. So in this approach, DBMS offers, that means which gives several keys characteristic that distinguish it from ट्रॅडिशनल फाईल बेस सिस्टीम. आता याच्यामध्ये तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत, म्हणजे आपण त्याला वैशिष्ट्ये असं म्हणतो, ते कोणते आहेत ते पाहणार आहोत. म्हणजेच काय तर डेटाबेस व्यवस्थापन जे आहे प्रणाली, की त्याच्यामध्ये डेटाबेस दृष्टिकोन पारंपरिक पद्धतीनं किंवा फाईल आधारित प्रणालीपेक्षा वेगळा आहे आणि त्यात काही मुख्य अशी वैशिष्ट्ये पण दिलेली आहेत. पहा, फर्स्ट जे आहे सेल्फ डिस्क्रायबिंग नेचर, म्हणजे काय स्ववर्णनात्मक प्रणाली असंही म्हटलं जातं त्याला. विच इन्क्लूड्स अ DBMS कंटेन्स नॉट ओनली द डेटा बट ऑल्सो मेटा डेटा दॅट डिफाईन द स्ट्रक्चर अँड कन्स्ट्रेंट्स ऑफ द डेटा. धिस मेटा डेटा इज स्टोर्ड इन अ सिस्टीम कॅटलॉग विच अलाउज द DBMS टू इंटरप्ट अँड मॅनेज द डेटा इफेक्टिवली. म्हणजेच काय तर DBMS मध्ये डेटाबेस फक्त एक डेटा नाही, तर त्याची संरचना, नियम आणि निर्बंध यांचे वर्णन करणारी मेटा डेटा देखील समाविष्ट असते. ही माहिती सिस्टीम कॅटलॉगमध्ये संपादित केली जाते किंवा स्टोअर केली जाते, की ज्यामुळे DBMS सॉफ्टवेअरला डेटाचे व्यवस्थापन की म्हणजे मॅनेजमेंट आणि त्याची डेफिनेशन करणेसुद्धा सुलभ जाते. दुसरा जो आहे तो डेटा इंडिपेंडन्स. डेटा इंडिपेंडन्स म्हणजे डेटा स्वतंत्रता, जी काही माहिती असणार आहे ती स्वतंत्र, बरोबर. मग काय त्याची डेफिनेशन बघूया किंवा त्याचं काय आहे डिस्क्रिप्शन. द सेपरेशन ऑफ डेटा फ्रॉम ॲप्लिकेशन प्रोग्राम्स विच इन्श्युअर्स दॅट चेंजेस इन द डेटा स्ट्रक्चर डू नॉट नेसेसिटेट चेंजेस इन द ॲप्लिकेशन प्रोग्राम्स. दिस इज अचीव्ड थ्रू लॉजिकल अँड फिजिकल data independence which enhance the flexibility and reducing maintenance efforts. बघा, डेटा इंडिपेंडन्स म्हणजे तर जी माहिती आहे ती स्वतंत्र असणार आहे. कशा पद्धतीनं? दॅट मीन्स द सेपरेशन ऑफ डेटा फ्रॉम ॲप्लिकेशन प्रोग्राम्स. पहा, DBMS मध्ये डेटा आणि ॲप्लिकेशन जे आहे यामध्ये स्वतंत्रता असते. म्हणजेच काय तर डेटाच्या संरचनेत बदल केला तर ॲप्लिकेशन प्रोग्राम्समध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. यामुळे सिस्टीममध्ये लवचिकता आणि देखभाल सुलभ होते. थर्ड जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे सपोर्ट फॉर मल्टिपल व्ह्यूज विच अलाउज द क्रिएशन ऑफ डिफरंट व्ह्यूज ऑफ द डेटा विच टेलर आउट टू द नीड्स ऑफ व्हेरियस युजर्स or applications. This ensures that user interact with the data relevant to their roles without exposing unnecessary information. म्हणजेच काय मल्टिपल व्ह्यूज म्हणजे काय इथं विविध दृश्य जे असेल समर्थन असणार आहे असा अर्थ होतो मल्टिपल व्ह्यूजचा. एक व्ह्यू आणि एकापेक्षा जास्त असतील तर मल्टिपल व्ह्यूज म्हणायला काही हरकत नाही. तर DBMS मध्ये विविध वापरकर्त्यांची डेटा विविध प्रकारे पाहता येतो. म्हणजेच काय एक वापरकर्ता म्हणजे जो कोणी यूज करणार आहे विद्यार्थ्यांच्या गुणसूत्रांची माहिती पाहू इच्छित असेल कोणीतरी असेल, तर दुसरा वापरकर्ता जो आहे किंवा जो यूज करणारा आहे फक्त उपस्थितीची माहिती मिळण्यासाठी इच्छित असेल की हां ते मला पाहायला हवं. म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार वेगवेगळे व्ह्यूज असणार आहेत. यामुळे डेटा गोपनीयता आणि वापरकर्ता आवश्यकतानुसार सानुकूलता मिळते. बघा, प्रत्येक व्ह्यूनुसार प्रत्येकाला ते ॲप्लिकेशन जे आहेत त्यांना जे पाहिजे ते मिळू शकतं. चौथं जे आहे तो डेटा शेअरिंग अँड मल्टी युजर सपोर्ट. डेटा शेअर करणे म्हणजे काय अर्थ होतो की शेअर करणे, विभागणे, ठीक आहे,
किंवा अँड मल्टी युजर सपोर्ट्स. दॅट मीन्स मल्टिपल युजर कॅन ॲक्सेस अँड मॅनिप्युलेट द डेटा कॉन्करंटली. The DBMS manages this concurrent access, ensuring data consistency and integrity through mechanism for like transaction management and concurrency control. मग त्याचा अर्थ काय होतो? सो डेटा सामायिकरण आणि बहुउपयोगाकरता समर्थन असा अर्थ आहे. म्हणजेच काय तर DBMSमध्ये अनेक वापरकर्ते म्हणजे जे कोणी यूज करणारे आहेत एकाच डेटावर एकाच वेळी प्रवेश करू इच्छिता किंवा ते यूज करू शकतात आणि हे समन्वयित करते की आणि डेटा सुसंगत आहे आणि अखंडता राखण्यासाठी मदत करते. पाचवा जे आहे डेटा इंटिग्रिटी अँड सिक्युरिटी. इंटिग्रिटीचा अर्थ इथं होतं की एकत्रित असणं, बरोबर. डेटा इंटिग्रेशन होतं तिथं आणि सिक्युरिटी पण आहे DBMSमध्ये. सो विच इन्फोर्स डेटा इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स फॉर एक्झाम्पल सच ॲज प्रायमरी कीज अँड फॉरेन कीज to maintain accuracy and consistency. It also provides security features allowing administrators to control access to data and protect sensitive information. म्हणजेच काय डेटा अखंडता आणि सुरक्षा मिळते तुम्हाला. सो DBMSमध्ये डेटा अखंडता निश्चित करण्यासाठी किंवा सुनिश्चित करण्यासाठी प्रायमरी कीचा वापर केला जातो किंवा फॉरेन की आणि चेक कन्स्ट्रेंट्स म्हणजे तपासणी निर्बंध असा त्याचा मराठीत अर्थ होतो. यांसारख्या नियमांचा वापर केला जातो. याशिवाय डेटावर प्रवेश नियंत्रित करण्यासाठी सुरक्षा देखील उपलब्ध असतात. सहावं जे आहे ते इफिशियंट डेटा ॲक्सेस विच युटिलाइज ऑप्टिमाइज क्वेरी प्रोसेसिंग टेक्निक्स इंडेक्सिंग अँड कॅचिंग टू प्रोव्हाइड फास्ट अँड इफिशियंट ॲक्सेस टू डेटा इवन फॉर कॉम्प्लेक्स क्युरीज. म्हणजे कार्यक्षम डेटा जो आहे त्याचा ॲक्सेस करता येतो आपल्याला किंवा प्रवेश असा अर्थ आहे. म्हणजेच काय की DBMSमध्ये क्वेरी प्रोसेसिंग तंत्रज्ञान जे आहे, अनुक्रमणिका ज्याला आपण इंडेक्सिंग म्हणतो आणि कॅशिंग याचा वापर करून डेटा प्रवेश कार्यक्षम बनवला जातो, ज्यामुळं जटिल जे आहे क्वेरीज आहेत देखील जलद प्रतिसाद मिळतो त्या क्वेरीजला. सातवा जो आहे तर बॅकअप अँड रिकव्हरी which means it offers, that means the DBMS offers mechanism for data backup and the recovery. असे मेकॅनिझम देऊ इच्छितं. बॅकअप आहे आणि रिकव्हरीही होऊ शकते. विच इन्शुअर्स दॅट द डेटा कॅन बी स्टोर्ड टू कन्सिस्टंट स्टेट इन केस ऑफ फेल्युअर्स. याचा अर्थ असं होतं की डेटामध्ये बॅकअप आणि पुनर्प्राप्ती यंत्रणा आपण आहे की ज्यामुळे सिस्टीम फेल्युअरच्या वेळी डेटा सुरक्षित ठेवला जातो आणि पूर्वस्थितीत पुनर्संचयित केला जातो, बरोबर. तर आठवा जे आहे कॅरेक्टरिस्टिक्स की डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. डेटा ॲब्स्ट्रॅक्शन्स विच प्रोव्हाइड्स अ लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन विच अलाविंग युजर टू इंटरॅक्ट विथ डेटा without needing to understand its physical storage details, which simplifies the data management and enhances usability. तर ह्याचा अर्थ काय आहे तर DBMS जे वापरतात युजर तर डेटा जो आहे त्याच्यामध्ये कसा संग्रहित केला जातो याची माहिती दिली जात नाही. त्यांना डेटा कसा वापरायचा हे दाखवलं जातं. यामुळे वापरकर्ता किंवा जे युजर आहेत त्यांना व्यवस्थापन करायला सुलभ होते आणि त्यांना तांत्रिक तपशिलांची आवश्यकता नसते. मग आता या सर्व वैशिष्ट्यांमुळे DBMS डेटाचे व्यवस्थापन अधिक प्रभावी, सुरक्षित आणि खूप लवचिक असे बनते. म्हणजेच काय डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली च्या वापराचे अनेक फायदे आणि तोटे पण आहेत ते आपण पुढच्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच आता आपण पाहिलं की वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. फर्स्ट वन विच इज द सेल्फ डिस्क्रायबिंग नेचर. सेकंड डेटा इंडिपेंडन्स. थर्ड सपोर्ट फॉर मल्टिपल व्ह्यूज. 4 data sharing and multi-user supports. 5 data integrity and security. Efficient data access, backup and recovery. 8 backup and recovery झाल्यानंतर डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. म्हणजे हे सगळे जे आहेत आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. नेक्स्ट पॉईंट जे आहे की आता DBMSचे फायदे कोणते आहेत ते पाहूयात आपण. मग फर्स्ट जो आहे तो डेटा इंटिग्रिटी अँड ॲक्युरेसी. म्हणजे काय तर विच इन्फोर्स इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स. इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट जे आहेत फॉर एक्झाम्पल प्रायमरी की असेल किंवा फॉरेन की असतील हे वापरायला
आपल्याला तिथं उपलब्धता देतं. टू इन्श्युअर द डेटा ॲक्युरेसी अँड कन्सिस्टन्सी अक्रॉस द डेटाबेस. म्हणजे पहा, जर आपण तुम्ही DBMSचे फायदे पाहत असाल तर पहिला जो आहे तो डेटा इंटिग्रिटी अँड ॲक्युरेसी, म्हणजे डेटा अखंडता आणि सुरक्षा असा अर्थ होतो ह्या पहिल्या पॉईंटचा. दॅट मीन्स DBMSमध्ये जे डेटा अखंडता नियम जो आहे, तर जसे की प्रायमरी की आहे, फॉरेन की आहे, मग त्या डेटाला ते लागू करायचे किंवा आपण तिथे ॲप्लाय करू शकतो की ते लागू केल्यानंतर डेटा सुसंगत जे आहे किंवा राखली जाते. तसेच जे कोणी यूज करणार आहे त्याचं प्रमाणीकरण आणि प्रवेश नियंत्रणाद्वारे डेटा सुरक्षित ठेवला जातो. हे झाला पहिला फायदा. दुसरा जो आहे तो डेटा सिक्युरिटी. डेटा पुनर्प्राप्ती आणि बॅकअप किंवा रिड्यूस डेटा रिडंडन्सी. सो बाय सेंट्रलायझिंग डेटा स्टोरेज, म्हणजे सेंट्रलला डेटा स्टोरेज करून DBMS मिनिमाइज द डुप्लिकेशन अँड इन्श्युअर्स अ सिंगल सोर्स ट्रूथ अँड रिड्युसिंग इनकन्सिस्टन्सी. म्हणजे डेटा जो आहे तो मिडलला किंवा सेंट्रलाइज स्टोरेजला ठेवला जातो आणि त्याच्यामुळे जर काही डुप्लिकेशन जर आहे ते अवॉइड केले जाते असा अर्थ आहे. Fourth, efficient data retrieval, which utilize the optimized indexing and query processing technique to provide fast and efficient data retrieval, backup and the recovery. म्हणजेच काय तर DBMSमध्ये नियमित बॅकअप असते आणि त्याची परत पुनर्प्राप्तीसुद्धा सुविधा उपलब्ध केली जातात. म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा डेटा जो आहे तो आपण पाहू शकतो, ज्यामुळे डेटा गमावण्याची शक्यता खूप कमी होते. डेटा इंडिपेंडन्स. डेटा इंडिपेंडन्समध्ये विच चेंजेस इन डेटा स्ट्रक्चर कॅन बी मेड विदाउट अफेक्टिंग ॲप्लिकेशन प्रोग्राम्स थँक्स टू द डेटा ॲब्स्ट्रॅक्शन लेयर्स इन DBMS. राईट. 7, कॉन्करंट ॲक्सेस. ॲक्सेस हा घेतला जातो विच सपोर्ट्स व्हेरी वेल द DBMS, दॅट मीन्स द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये, विच सपोर्ट्स मल्टिपल युजर ॲक्सेसिंग अँड मॉडिफाईंग द डेटाबेस सायमल्टेनियसली. एकापेक्षा जास्त युजर जे आहेत ते ॲक्सेस करू शकतात आणि त्याच्यामध्ये जर त्यांना वाटलं की काहीतरी मॉडिफाय करायचं आहे तरी ते मॉडिफाय करू शकता विथ मेकॅनिझम टू मेंटेन डेटा कन्सिस्टन्सी. म्हणजे अशा प्रकारे ॲडव्हान्टेज आहेत ते डेटा इंटिग्रिटी अँड ॲक्युरेसी. डेटा सिक्युरिटी, इथं सुरक्षितता दिली जाते. रिड्यूस डेटा रिडंडन्सी, इफिशियंट डेटा रिट्रायवल, बॅकअप अँड रिकव्हरी आणि डेटा इंडिपेंडन्स. परत कॉन्करंट ॲक्सेस हे फायदे आहेत. मग तोटे काय? हाय कॉस्ट. DBMSचे तोटे जे आहेत किंवा त्याला डिसॲडव्हान्टेज असंही म्हटलं जातं. तर हाय कॉस्ट आहे विच इम्प्लिमेंटिंग अँड मेंटेनिंग अ DBMS विच इन्व्हॉल्व्स सिग्निफिकंट एक्सपेन्सेस इन्क्लुडिंग सॉफ्टवेअर लायसनिंग, हार्डवेअर अँड स्किल पर्सनल. म्हणजेच काय तर जे काही आपण कार्यान्वयन करतो DBMSचा वापर करत असतो आणि देखभाल त्याच्यासाठी सुद्धा खर्च जास्त असतो. मग त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरचे परवाने आले, हार्डवेअर आलं आणि तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची आवश्यकता, या सगळ्यांमुळे खर्च हा वाढतो. कॉम्प्लेक्सिटी, काहीतरी त्रुटी असतील किंवा कॉम्प्लेक्सिटी जरासा अवघड किंवा जटिलता असं म्हणायला काय हरकत नाही की ज्याच्यामध्ये DBMS विच सिस्टीम्स आर कॉम्प्लेक्स अँड रिक्वायर स्पेशलाइज नॉलेज फॉर द इन्स्टॉलेशन विच कॉन्फिगरेशन अँड मॅनेजमेंट्स विच कॅन बी चॅलेंजिंग फॉर द ऑर्गनायझेशन विदाउट डेडिकेटेड IT स्टाफ. म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही प्रक्रिया आहे DBMS इन्स्टॉलेशनची किंवा व्यवस्थापनाची, मॅनेजमेंटची, ही जटिल असू शकते, कॉम्प्लेक्स असू शकते, गुंतागुंतीची असू शकते, ज्यासाठी तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. तिसरा जो आहे परफॉर्मन्स ओव्हरहेड. म्हणजेच काय तर प्रदर्शन जे आहे त्याचा परिणाम काय? द ॲडिशनल फीचर ऑफ DBMS सच ॲज द सिक्युरिटी अँड द बॅकअप मेकॅनिझम कॅन इंट्रोड्यूस द परफॉर्मन्स ओव्हरहेड पोटेन्शियली स्लोविंग डाऊन डेटा ऑपरेशन. म्हणजेच काय तर DBMSमध्ये जे काय अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत जसे की सुरक्षा असेल, बॅकअप असेल, ते सगळं असल्यामुळे कार्यप्रदर्शनावर परिणाम होऊ शकतो, विशेषतः मोठ्या डेटाबेससाठी. 4, रेग्युलर मेंटेनन्स. म्हणजे नियमित देखभाल आवश्यक असते, रेग्युलर मेंटेनन्स रिक्वायरिंग which requires, that means the DBMS database management system requires the continuous maintenance including updates, backups and performance tuning to ensure smooth operations and the data integrity. म्हणजे पहा, डेटाबेस मॅनेजमेंटच्या नियमित देखभालीसाठी
मेंटेनन्ससाठी बॅकअप, कार्यप्रदर्शन, ट्युनिंग जे आहे ते आवश्यक आहे आणि ज्यामुळे अतिरिक्त वेळ आणि संसाधने लागतात. फिफ्थ, रिस्क ऑफ डेटा ब्रीच which includes centralized data storage, which increases the risk of data breaches if the system is not adequately secure, potentially exposing sensitive information. That means डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये सर्व जो डेटा आहे तो एकाच ठिकाणी संग्रहित केला जातो की ज्यामुळे सिस्टीम फेल्युअर जे आहे वेळी सर्व डेटा गमावण्याचा हा धोका जास्तीत जास्त वाढतो. नॉट आयडल फॉर स्मॉल ऑर्गनायझेशन, म्हणजे स्मॉल ऑर्गनायझेशनसाठी आयडल नाही आहे. द कॉम्प्लेक्सिटी अँड कॉस्ट, जे काही गुंतागुंती जे आहे काहीतरी कॉम्प्लेक्शन असतात, अँड कॉस्ट म्हणजे खर्च ऑफ डेटा DBMS विच मेक इट लेस सुटेबल फॉर स्मॉल ऑर्गनायझेशन. मग स्मॉल ऑर्गनायझेशनसाठी नाही आहे ते, विथ लिमिटेड रिसोर्सेस. म्हणजे ह्याच पद्धतीनं आपण ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज बघितले. डिसॲडव्हान्टेज जे आहेत ते हाय कॉस्ट आहे त्याची, कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये किंवा कॉम्प्लेक्सिटी. थर्ड वन, परफॉर्मन्स ओव्हरहेड, रेग्युलर मेंटेनन्स रिक्वायर, रिस्क ऑफ डेटा ब्रीच, नॉट आयडल फॉर स्मॉल ऑर्गनायझेशन. आता हे झाल्यानंतर आपण पाहणार आहोत, आता जर समरी बघायचं झालं तर DBMS म्हणजे वरती जे पॉईंट मी दिलेले आहेत त्याच्या रिलेटेड. वाईल DBMS प्रोव्हाइड्स रोबस्ट डेटाबेस मॅनेजमेंट capabilities which comes with the consideration regarding cost, complexity and maintenance, which organized should access their specific needs and resources before implementing a DBMS. Next one, डेटा मॉडेल्स. आता आपल्याला डेटा मॉडेल्स म्हणजे आपण पहिल्यांदा जे बघितलं कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, त्याच्यानंतर आता आपण डेटा मॉडेल्स बघणार आहोत. डेटा मॉडेल्स डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममधले काय त्याचा अर्थ होतो आणि त्याच्यामध्ये प्रकार कोणते आहेत ते पाहूयात. की जे प्रकार आहेत ते हायरार्चिकल, नेटवर्क अँड रिलेशनल असे आहेत. सो इन DBMS डेटा मॉडेल्स डिफाईन्स हाऊ डेटा इज स्ट्रक्चर्ड. आता पहा, डेटा मॉडेल म्हणजे काय आधी समजून घेऊया की इन शॉर्ट की डेटा मॉडेल डिफाईन्स हाऊ डेटा इज स्ट्रक्चर्ड. जो डेटा आहे डेटाबेससाठी कलेक्ट होणारा तो कसा स्ट्रक्चराईज केला आहे, कसा स्टोअर केला आहे आणि कसा मॅन्युप्युलेट केला आहे, हे उद्देश आहे. विच डिफाईन्स म्हणजे डेटा मॉडेल्स इट डिफाईन्स हाऊ डेटा इज स्ट्रक्चर्ड, स्टोअर्ड अँड मॅन्युप्युलेटेड. राईट. सो 3 foundational data models are hierarchical, network data model आणि relational data model. hierarchical तर त्याचा स्ट्रक्चर कसं असणार आहे, which organize data in a tree like structure with parent child relationship. आता hierarchical म्हटलं की ट्री लाईक स्ट्रक्चर असणार आहे. जसं की झाड जे आहे, झाडाला एक मूळ आहे, राईट, एक रूट आहे आणि त्याला एक फांद्या खोडापासून फांद्या वगैरे आहेत आणि त्याला परत उपफांद्या आहेत. मग त्याच पद्धतीनं पेरेंट्स चाइल्ड रिलेशनशिप आहे. इच चाइल्ड हॅज ओनली वन पेरेंट बट अ पेरेंट कॅन हॅव मल्टिपल चिल्ड्रन्स. राईट, असा एक अर्थ आहे. म्हणून त्याला म्हटलं आहे की ट्री लाईक स्ट्रक्चर आहे. हायरार्चिकल स्ट्रक्चर म्हणजे एक ट्री लाईक स्ट्रक्चर आहे. आता ह्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स जर पाहायचे झाले हायरार्चिकल डेटा मॉडेलचे तर 1 to many रिलेशनशिप आहे. डेटा इज लिंक इन अ पेरेंट चाइल्ड हायरार्ची. डेटा ॲक्सेस ट्रॅव्हल्स इन सिक्वेन्शियल स्टार्टिंग फ्रॉम रूट नोड. डेटा इंटिग्रिटी विच चेंजेस इन पेरेंट नोड ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट in child nodes. Advantage efficient for hierarchical data representation. Second one, simple and fast navigation due to its tree structure. Disadvantage, limited flexibility, restructuring requires significant changes, difficult to represent many to many relationship. Data redundancy can occur if a child needs to be associated with multiple parents. मग ॲप्लिकेशन काय आहे तर फाईल सिस्टीममध्ये ॲप्लिकेशन म्हणजे यूज केलं जातं. फाईल सिस्टीम आहे फॉर एक्झाम्पल विंडोज रजिस्ट्री, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम.
म्हणजे पहा हायरार्चिकल मॉडेल जे आहे तर डेटा जो आहे त्याच्यामध्ये एक झाडासारख्या संरचनेत आयोजित केला जातो, ज्यामध्ये प्रत्येक जसं की चाइल्डला पेरेंट्स एक आहे बरोबर, एकच पालक आहे, परंतु पालकाला अनेक मुलं असू शकतात. असं एक उदाहरण फॉर एक्झाम्पल. त्याच पद्धतीनं वैशिष्ट्य काय तर एक ते बहुसंबंध म्हणजे काय, वन टू मेनी रिलेशनशिप म्हणजे डेटा आहे पेरेंट चाइल्ड्स संबंधात जोडलेला आहे. डेटा प्रवेश म्हणजेच काय, डेटा ॲक्सेस म्हणजे डेटा मिळवण्यासाठी रूट नोडपासून सुरुवात करून क्रमाने प्रवास करावा लागतो. डेटा अखंडता म्हणजे डेटा इंटेग्रिटी, मग पेरेंट चाइल्ड्समधील जे काही बदल आहेत ते आपोआप प्रतिबिंबित होतात. आणि जर त्याचे फायदे म्हणायचे झालं तर हायरार्चिकल डेटा सादरीकरणासाठी प्रभावी आहे. म्हणजे ट्री लाईक स्ट्रक्चर संरचनेमुळे साध्या आणि जलद नेव्हिगेशन होते. तोटा जर म्हणायचं झालं तर लवचिकतेचा इथं अभाव आहे. संरचनेत बदल केल्यास मोठे बदल इथं करायला हवेत. मेनी टू मेनी संबंध जे आहेत किंवा रिलेशनशिप जे आहे ते दाखवणे कठीण होते, कारण याच्यामध्ये एक रूट नोड आहे आणि देर आर लॉट्स ऑफ चाइल्ड्स नोड. जर चाइल्ड्सला जर प्रत्येक पेरेंट्सशी जर रिलेटेड केले तर डेटा पुनरावृत्ती होऊ शकते. मग त्याचा उपयोग कुठे कुठे केला जातो तर फाईल सिस्टीममध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल विंडोज रजिस्ट्रीमध्ये, संस्थात्मक संरचनामध्ये केला जातो. भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये सुद्धा त्याचा वापर जो आहे तो केला जातो. म्हणजे हे झाले ॲप्लिकेशन्स. पहा दुसरा जो आहे तो नेटवर्क मॉडेल. तर त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते विच एक्सटेंड्स द हायरार्चिकल मॉडेल बाय अलाविंग इच रेकॉर्ड टू हॅव मल्टिपल पेरेंट्स अँड चाइल्ड रेकॉर्ड्स फॉर्मिंग अ ग्राफ स्ट्रक्चर. म्हणजेच काय तर हायरार्चिकल मॉडेलला विस्तारित करून प्रत्येक रेकॉर्डला अनेक पेरेंट्स अँड चाइल्ड्स असू शकतात, ज्यामुळे ग्राफ संरचना तयार होते. मग आता ह्याची वैशिष्ट्ये जर सांगायची झाली तर मेनी टू मेनी रिलेशनशिप आहे, डेटा ॲक्सेस अँड कॉम्प्लेक्सिटी. मग मेनी टू मेनी म्हणजे काय तर रेकॉर्ड्सला प्रत्येक पेरेंट्स अँड चाइल्ड्स हे रिक्वायर आहेत किंवा असतात. डेटा ॲक्सेसमध्ये विच युजेस रेकॉर्डमधून जे नेव्हिगेट करण्यासाठी पॉईंट्सचा वापर केला जातो. डेटा ॲक्सेसचा हा अर्थ आहे. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे जटिलता जी आहे, स्ट्रक्चर्ड कॉम्प्लेक्सिटी जी आहे, दॅट मीन्स द हायरार्चिकल मॉडेलपेक्षा अधिक लवचिक आहे, परंतु अधिक जरासं कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये. ह्याचे जर फायदे जर सांगितले गेले तर विच सपोर्ट द कॉम्प्लेक्स रिलेशनशिप. सेकंड वन इफिशियंट डेटा रिट्रायवल थ्रू मल्टिपल ॲक्सेस पाथ. म्हणजेच काय तर जटिल संबंधाचे जे समर्थन आहे आणि अनेक प्रवेश मार्गाद्वारे डेटा परत एकदा आपल्याला पुनर्प्राप्ती होऊ शकते. तोटे पाहिले गेले, ह्याचे डिसॲडव्हान्टेज काय आहे तर कॉम्प्लेक्स डिझाईन आहे, थोडीशी गुंतागुंतीची, आणि मेंटेनन्सला सुद्धा ते कॉम्प्लेक्स आहे. लिमिटेड डेटा इंडिपेंडन्स आहे, विच चेंजेस इन स्ट्रक्चर कॅन अफेक्ट्स ॲप्लिकेशन्स. नो स्टँडर्डाइज क्युरी लँग्वेज रिक्वायर्स विच नेव्हिगेशनल ॲक्सेस. बघा तोटे जर काय आहेत मी परत रिपीट करते. डिझाईन आणि देखभाल असणं गरजेचं आहे, पण ती जटिल आहे. डेटा स्वतंत्रतेचा अभाव आहे, संरचनेतील अनुप्रयोगावर परिणाम करू शकतात, आणि मानवीकृत क्वेरी भाषा अशी नाही आहे, त्याला नेव्हिगेशनल प्रवेश जो आहे तो आवश्यक आहे. अनुप्रयोग किंवा ॲप्लिकेशन्स कुठे केले गेलेले आहेत टेलिकम्युनिकेशन नेटवर्कमध्ये आणि कॉम्प्लेक्स डेटा मॉडेलिंग सिनारोजमध्ये, म्हणजे दूरसंचार नेटवर्क आणि जटिल डेटा मॉडेलिंग परिस्थिती. थर्ड वन रिलेशनल डेटा स्ट्रक्चर विच इन्क्लूड्स द स्ट्रक्चर दॅट मीन्स द संरचना. आता डेटा विच ऑर्गनाइज द डेटा इंटू टेबल्स. म्हणजेच काय डेटा टेबलमध्ये आयोजित केला जातो, ज्यात रांगा म्हणजे टपल्स आणि स्तंभ ॲट्रिब्यूट्स असतात. आता पहा रिलेशनल डेटा मॉडेलमध्ये विच ऑर्गनाइज डेटा इंटू टेबल्स, डेटा जो आहे तो टेबल्समध्ये इन्क्लूड केला जातो, विच कन्सिस्ट ऑफ रोज अँड द कॉलम्स, राईट. सो रोज मीन्स टपल्स अँड द कॉलम मीन्स द ॲट्रिब्यूट्स. what are the characteristics of that? So the data representations, it is the characteristics for relational data model. Data integrity, which is the characteristics of relational data model also, and data independence. मग काय आहे डेटा रिप्रेझेंटेशन? वी चूजेस टेबल टू रिप्रेझेंट्स एंटिटीज अँड रिलेशनशिप. टेबलचा यूज केला जातो एंटिटी आणि रिलेशनशिप दाखवण्यासाठी. डेटा इंटेग्रिटी, दॅट मीन्स द डेटा अखंडता, म्हणजे ह्याच्यामध्ये प्राथमिक आणि परकीय जे काही कीज वापरल्या जातात, फॉरेन की ह्याच्यामध्ये वापरल्या जातात
किंवा ते वापरणं गरजेचं असतं. डेटा इंडिपेंडन्स स्वतंत्रता असणे डेटामध्ये, म्हणजेच काय, चेंजेस जे आहे डेटा स्ट्रक्चरमध्ये डू नॉट अफेक्ट ॲप्लिकेशन. जरी डेटामध्ये काही बदल झाला तर त्याचा परत पुढं काही कोणालाही असं परिणाम होत नाही. तो परिणाम झाला तर त्याच्या त्या संरचनेत बदल होईल. राईट. सो द फायदे म्हटलं तर हाय फ्लेक्झिबल आहे आणि स्केलेबिलिटी आहे. सपोर्ट्स पॉवरफुल क्युरीज लँग्वेज लाईक SQL. आता याच्यामध्ये SQL लँग्वेज वापरली गेलेली आहे. डिसॲडव्हान्टेज म्हटलं विच इज इझियर टू ॲडव्हान्टेजमध्ये इझियर टू मेंटेन अँड मॉडिफाय. मेंटेन करणं सोपं जातं आणि मॉडिफाय करणंही सोपं जातं. डिसॲडव्हान्टेज तर परफॉर्मन्स जो आहे विच कॅन डिग्रेड विथ व्हेरी लार्ज डेटा सेट्स. कॉम्प्लेक्स जॉईन्स कॅन लीड टू स्लोअर क्युरीज. आता पहा, तोटे म्हणजेच काय, अत्यंत मोठं जिथं डेटाबेस आहे तिथं काम करताना कार्यप्रदर्शन जे आहे ते कमी होऊ शकते. आणि दुसरा जो आहे तो जटिल जॉईनिंगमुळं क्वेरीज ह्या मंदावतात किंवा मंद होऊ शकतात. मग त्याचा उपयोग कुठे कुठे केला जातो तर एंटरप्राइज ॲप्लिकेशन म्हणजे उद्योजकीय अनुप्रयोग, उदाहरणार्थ बँकिंग प्रणाली किंवा बँकिंग सिस्टीम. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे CRM म्हणजे ग्राहक संबंध व्यवस्थापन CRM प्रणाली. आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स म्हणजे काय ते आपण परत पाहूयात परतच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता 4 जे आहे पॉईंट्स जो तुम्हाला राहिला आहे तो स्कीमा अँड द इन्स्टन्सेस. मग तर स्कीमा म्हणजे काय, तर स्कीमा मीन्स इट इज अ ब्लू प्रिंट ऑर डिझाईन ऑफ द डेटाबेस. डेटाबेसचे एक डिझायनिंग आहे ते. विच डिफाईन्स द स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस विच इन्क्लूड्स द टेबल्स, फील्ड्स, डेटा टाईप्स अँड रिलेशनशिप अमॉंग द डेटा. म्हणजेच काय, तर स्कीमा म्हणजे डेटाबेसची ब्लू प्रिंट किंवा डिझाईन. हे डेटाबेसची रचना, टेबल, फील्ड्स इथं यूज केले जातात. आणि डेटा टाईप्स पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. आणि रिलेशनशिप म्हणजे काय, 1-to-1 रिलेशनशिप, 1-to-many रिलेशनशिप, मेनी टू मेनी रिलेशनशिप. म्हणजे अशा पद्धतीनं स्कीमा म्हणजे काय, तर स्कीमा म्हणजे ही एक ब्लू प्रिंट आहे. काय आहे, ब्लू प्रिंट किंवा डिझाईन ऑफ डेटाबेस. डेटाबेसची डिझाईन आहे. मग कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये स्टॅटिक नेचर आहे, लॉजिकल रिप्रेझेंटेशन, नो डेटा. आता स्टॅटिक नेचर मीन्स स्कीमाज आर जनरली फिक्स अँड डू नॉट चेंज फ्रिक्वेंटली. स्कीमा जो आहे तो चेंज होत नाही, फिक्स आहे तो. लॉजिकल रिप्रेझेंटेशन जे आहे विच प्रोव्हाइड्स अ लॉजिकल व्ह्यू ऑफ द एंटायर डेटाबेस. प्रत्येक जो पूर्ण डेटाबेस आहे त्याचा लॉजिकल व्ह्यू जो आहे तो दाखवला जातो. नो डेटा म्हणजे स्कीमाज डू नॉट कंटेन एनी ॲक्च्युअल डेटा. त्या स्कीमामध्ये ॲक्च्युअल डेटा नाही आहे, बिकॉज इट इज ओनली द ब्लू प्रिंट ऑर डिझाईन ऑफ द डेटाबेस. दॅट ओनली डिफाईन हाऊ डेटा इज ऑर्गनाइज. म्हणजे डेटा जो आहे तो कशा पद्धतीनं ऑर्गनाईज केला जाईल हे सांगितलं जातं. मग त्याचे टाईप्स आहेत पहा स्कीमाचे. फिजिकल स्कीमा आहे, लॉजिकल स्कीमा आहे, व्ह्यू स्कीमा आहे. फिजिकल स्कीमा विच डिस्क्राइब्स हाऊ डेटा इज स्टोर्ड फिजिकली ऑन स्टोरेज डिव्हाइस. बघा, फिजिकल स्कीमा मीन्स इट डिस्क्राईब म्हणजे हे डिस्क्राईब करतं की कसा डेटा जो आहे फिजिकली स्टोअर होईल. लॉजिकल स्कीमा which defines the logical structure of the data such as tables and relationship. View schema which represent the user specific view of the data. For example, consider a students table with the following schema. Create table students. आता इथे टेबल क्रिएट केला आहे, त्याच्यामध्ये स्टुडंट ID, फर्स्ट नेम, लास्ट नेम अँड डेट ऑफ बर्थ अँड GPA डेसिमल. हे एक फॉर एक्झाम्पल आहे. हा स्कीमा अशा पद्धतीनं म्हणजे जो डेटा आपण घेणार आहे तो कशा पद्धतीनं इनपुट करून घेणार आहे. म्हणजे स्टुडंट ID जो आहे तो नंबरमध्ये असणार आहे. नंबर सपोज 1 to up to n असेल. नाव जे आहे ते कॅरेक्टरमध्ये असणार आहे. व्हॅरकॅर तिथे यूज केलं आहे, तिथं मर्यादा 50 आहे. लास्ट नेमला पण तेच, डेट ऑफ बर्थ आहे. अशा पद्धतीनं स्कीमाचं त्याची डेफिनेशन आहे. म्हणजे स्कीमा म्हणजे डेटाबेसची ब्लू प्रिंट किंवा त्याला डिझाईन असेही म्हणू शकता तुम्ही, बरोबर. तर की ज्याच्यामध्ये डेटाबेसची रचना असेल, टेबल्स, फील्ड्स आणि डेटाचे प्रकार आणि याचाही समावेश आहे. त्याची वैशिष्ट्ये म्हटलं तर
स्टॅटिक नेचर आहे, एक स्थिर स्वभाव असा आहे, म्हणजे स्कीमा जो आहे सामान्यतः निश्चित असतो, सारखा तो बदलत नाही. दुसरं जे आहे लॉजिकल रिप्रेझेंटेशन, म्हणजेच काय तर संकल्पिक किंवा काल्पनिक ते सादरीकरण हे डेटाबेसची संपूर्ण लॉजिकल दृश्य प्रदान करते. नो डेटा म्हणजे डेटा नाही आहे काय, तर स्कीमा कोणताही वास्तविक डेटा हा समाविष्ट करत नाही, तो फक्त डेटा कसा आयोजित केला जातो हे परिणाम करतं किंवा दाखवतं. त्याचे प्रकार आहेत बघा दोन, भौतिक स्कीमा म्हणजे फिजिकल अँड द लॉजिकल. तो म्हणजे फिजिकलमध्ये डेटा कसा संग्रहित करायचा हे दाखवलं जातं, आणि लॉजिकलमध्ये डेटाचा लॉजिकल कसा तो सेव्ह केला जाईल, स्टोअर केला जाईल हे दाखवलं जातं. आता आपण पाहूयात की इन्स्टन्स म्हणजे काय. इन्स्टन्स विच इज द ॲक्च्युली डेटा स्टोर इन डेटाबेस ॲट अ पर्टिक्युलर मोमेंट इन टाईम which represent the state of the database, which includes all the record and value in the table. Characteristics which is in a dynamic nature. Instances which changes the frequently as data is added, updated or deleted. Real data, they contain the actual data entries in the database. Temporal aspects which includes the each instance represent the database at a specific point in a time. Here is the example which uses the data table schema above. बघा इन्सर्ट इन टू स्टुडंट. आता ह्याच्यामध्ये स्टुडंट आय डी, फर्स्ट नेम, लास्ट नेम इन्सर्ट करून घ्यायचं. पहा डेट ऑफ बर्थ, GPA. आता इथं व्हॅल्यू जी आहे ते एंटर केली आहे, बरोबर. म्हणजे आय डी आहे 1, नाव आहे जॉन, डुई जे आहे ते लास्ट नेम आहे, डेट आहे, GPA आहे 3.75. आता हे जे कंटेन्स विच कंटेन्स ॲक्च्युअल स्टुडंट रेकॉर्ड्स इन टेबल ॲट द टाईम ऑफ इन्सर्शन. पहा स्कीमा म्हणजे काय, इथं थोडंसं कंपॅरिझन आहे. डेफिनेशनच्या रिलेटेड जर बघायचं झालं तर स्कीमा विच इज अ ब्लू प्रिंट ऑर डिझाईन ऑफ द डेटाबेस. त्याच पद्धतीनं इन्स्टन्स काय आहे तर स्नॅपशॉट ऑफ द डेटा ॲट अ स्पेसिफिक टाईम. स्टॅटिक अँड रेअरली चेंजेस होतात स्कीमामध्ये, इथे डायनॅमिकली अँड फ्रिक्वेंटली चेंजेस होतात. स्कीमामध्ये कंटेंट जो आहे तो विच डिफाईन स्ट्रक्चर, टेबल, फील्ड्स अँड रिलेशनशिप. इन्स्टन्समध्ये डायनॅमिक ॲक्च्युअल डेटा एंट्रीज केली जाते, रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. फ्रिक्वेन्सी कशी आहे चेंज, तर चेंजेस इनफ्रिक्वेंटली, दॅट मीन्स द ड्युरिंग डिझाईन चेंजेस. आणि इकडे इन्स्टन्समध्ये चेंजेस जे आहे ते फ्रिक्वेंटली विथ डेटा ऑपरेशन्स. Schema which uses table in definition, data types and the constraints, and in the case of instance the example are the record stored in a table. म्हणजे अशा पद्धतीनं स्कीमा म्हणजे डेटाबेसची ब्लूप्रिंट्स किंवा डिझाईन हे तुमच्या लक्षात आलं. आणि इन्स्टन्स म्हणजे डेटाबेसमधील विशिष्ट क्षणी साठवलेला वास्तविक डेटा, हे डेटाबेसच्या वर्तमान स्थितीचं प्रतिबिंब आहे की ज्यामध्ये सर्व टेबल्समधील रेकॉर्ड्स आणि त्याची मूल्ये जी आहेत ती समाविष्ट असतात. मग त्याची वैशिष्ट्ये काय आहेत की त्याचं डायनॅमिक नेचर, दॅट मीन्स द गतिशील स्वभाव. इन्स्टन्समध्ये जो डेटा सतत बदलतो, कारण जर रेकॉर्ड जोडल्या जातात, अद्यनित जे केल्या जातात अद्ययावत आणि किंवा हटवल्या जातात. वास्तविक डेटा किंवा रिअल डेटा जो आहे तो इन्स्टन्समध्ये डेटाबेसमधील प्रत्यक्ष डेटा एंट्रीज असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आज हे जे पॉईंट्स आहेत मी कवर केलेले आहेत. कुठले पॉईंट्स पहा, पॉईंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम किंवा डेटाबेस अप्रोच असेल, ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ DBMS असेल, आणि डेटा मॉडेल्स, हायरार्चिकल, नेटवर्क आणि रिलेशनल, आणि स्कीमा अँड द इन्स्टन्सेस. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडेज सेशन. हॅव अ नाईस डे टू ऑल. थँक्यू.